संखेतं लोकसारथिं संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि हे च संघा अतीता च हे च संघा अनागता पचुपन्ना च ए संघा अहं वन्दामि सर्वदा नाथी मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन साक्षवजेन होतु मे जय मंगलम्। म्हणा सर्वांनी साधू 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 साधू। धम्ममंचावरती पूजनीय भिक्खू संघाचं आगमन झालेलं आहे। लागलीच आपली दुसऱ्या सत्रातली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे। अनंत सम्यक समृद्धांच्या पवित्र अशा पाली गाथांचं पठण करून लागलीच आपण या धम्म परिषदेला सुरुवात करत आहोत। विनंती करणार आहे ज्यांच्या संकल्पनेतून ही बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी साकारते आहे, या ठिकाणी संपन्न होते आहे। सन्माननीय लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सदावार उपासक सन्माननीय सुधाकरजी संघारी साहेब यांना विनंती करतो की आपण या धम्म मंचावर यायचं आहे आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करायचा आहे। सांगितलं सन्माननीय खासदार सुधाकरजी संघारी साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंगल मंचावर यायचं आहे। यांनाही विनंती आहे आपण या धम्म मंचावर यायचं आहे। तथागत गौतम बुद्धाचा जय असो, तथागत गौतम बुद्धाचा जय असो। अतिशय मंगलमय वातावरणामध्ये धम्म परिषदेचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। भीम भगवान की जय, बोलो भीम भगवान की जय। तथागत भगवान बुद्धाचा विजय असो, तथागत भगवान बुद्धाचा विजय असो, भिक्षू संघाचा विजय असो, भिक्षू संघाचा विजय असो, बौद्ध धम्माचा विजय असो। तथागत गौतम बुद्धाचा जय असो, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, पंचशील धोत्याचा जय असो, पंचशील धोत्याचा भिक्खू संघाचा जय असो, भिक्खू संघाचा जय असो। पूज्य बंधे ज्यांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी हा बौद्ध धम्म परिषदेचा कार्यक्रम समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे। सन्माननीय लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सदावान उपासक खासदार सुधाकरजी संघारी साहेब आणि मान्यवरांचं या धम्म मंचाकडे आगमन होत आहे। पूज्य भिक्खू संघाला मी विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। उपस्थित महिलांना विनंती आहे, मान्यवरांना आरक्षित या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। धम्मसेवकांना विनंती आहे की भिक्षू संघासाठी असतील काही खुर्च्या। सर्व उपासक आणि उपासिका या सर्वांना नम्र विनंती आहे, सूचना आहे, आपण आपल्या आरक्षण दिव्य असा पंडाल या ठिकाणी या धम्म मंचाच्या समोर आहे। सर्व उपासकांना विनंती आहे, आपण बसून घ्यायचं आहे। व्हीआयपी कक्षामध्ये ही धम्म परिषद
या ठिकाणी संपन्न होणार आहे. व्हीआयपी कक्षाकडे उभा टाकलेल्या उपासकांना नम्र सूचना आहे, आपण बाजूला बसून घ्यायचं आहे. पूज्य बंदे आणि भिक्खू संघ यांचं या धम्म मंचावर आगमन झालेलं आहे, विराजमान झालेले आहेत. मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी पूजा करायची आहे, या ठिकाणी पूजा करायची आहे, त्यानंतर वंदना होणार आहे. या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे खासदार भिक्खू संघाच्या वतीने रंगारे साहेब यांनी या सुद्धा ठिकाणी धम्मपूजेसाठी स्टेजवर यावं. एक मिनिट थांबा. पूज्य भंते वीरवंश महाथेरो उत्तर प्रदेश भंते या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. संयोजन समितीच्या वतीनेही मंगलमय वातावरणामध्ये धम्ममय वातावरणामध्ये आपण वंदेजींची धम्मदेशना या ठिकाणी श्रवण करणार आहोत. अत्तदीप भव सोयदीप भव मंगलदीप भव. ज्या महामानवाने आपल्याला धम्म दिला ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार सन्माननीय श्रद्धावान उपासक खासदार सुधाकरजी संगारे साहेब यांच्या शुभ हस्ते अर्पण करण्यात. आवक संगो यदिदं चत्तारि पुरीस युगानि अट्ठपुरीस पोगला एस भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो दखनीयो अंजली करनियो अणोतरं पुण्यं खेतं लोकसाथी संगं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजोपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामीची पटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरीस युगानि अट्ठपुरीस पोगला एस भगवतो सावक संगो